आम्ही निघालो विश्वशांती बुद्ध विहार उदगीर या ठिकाणी आलेलो. तर उदगीर या ठिकाणी बऱ्याच दिवसापासून भेट द्यायची होती. खूप चांगला असं बुद्ध विहार या ठिकाणी झालेलं आहे. बुद्ध विहार पाहण्यासाठी कौटुंबिक कार्यक्रमात आम्ही आलो. ते कौटुंबिक कार्यक्रम झाल्यानंतर आता ते बुद्ध विहार पाहण्यासाठी आम्ही निघालेलो या विश्वशांती बुद्ध विहाराकडे उदगीर या ठिकाणी. नाही नाही पुढं असेल चुकला आपलं. हा मोठा रस्ता चांगलं आहे ना. फोटो घ्या फोटो. यावर्षी हो मला पाठवा. मित्रांनो, खूप सुंदर असं या ठिकाणी मला बुद्धविहार पाहायला मिळाले. उदगीर या ठिकाणी आज एका कौटुंबिक कार्यक्रमाच्या निमित्तानं आले असता या ठिकाणी हे बुद्धविहार पाहायला मिळालं. सुंदर परिसरसुद्धा असा स्वच्छ आहे. अत्यंत सुंदर असं बुद्धविहार या ठिकाणी आहे. आतमध्ये आल्यावर सुंदरसा परिसर पाहायला भेटला. खूप सुंदर लिहिलं इथं, कोणत्याही प्रकारचे फूल अगरबत्ती मेणबत्ती स्वीकारली जाणार नाहीत. याचा अर्थ आहे की स्वतः तथागत गौतम बुद्धांनी धूपपूजा आणि दीपपूजाला मान्यता दिलेली नाही आहे. त्यामुळे अशा प्रकारची पूजा करणे हे तथागताला सुद्धा मान्य नव्हतं. त्यांनी सुद्धा त्यांच्या आयुष्यात कधी पूजा करू दिली नाही. परंतु आता ते कालांतराने हळूहळू वेगवेगळ्या गोष्टी फिल्टर होत जातात. थोडं बोलतो ना. मित्रांनो, जय श्रीराम जय भारत. मी ॲडव्होकेट हर्षवर्धन आहे. आज एका कौटुंबिक कार्यक्रमाच्या निमित्तानं आम्ही पलीकडे गेलो होतो. येत असताना उदगीरला रस्त्यामध्ये लागलं तर या ठिकाणी जे बुद्धविहार नवीनच झालेलं आहे हे विश्वशांती बुद्धविहार अत्यंत सुंदर परिसर आहे आणि पाहण्यासाठी आम्हाला मोह आवडला नाही. आम्ही सुद्धा आलो त्या ठिकाणी. अत्यंत सुंदर आणि स्वच्छता सगळीकडे पाहायला भेटली. ग्राउंडसुद्धा इतकं सुंदर आहे. खूपच सुंदर असं हे बुद्धविहार पाहायला भेटलं या ठिकाणी. आणि म्हणून मी सुद्धा तुम्हाला आवाहन करतो की प्रत्येकाने तुम्ही एकदा इथं आलं पाहिजे, उदगीरला आलं पाहिजे आणि बुद्धविहार पाहिजे. सुटसुटीतपणा अत्यंत सुंदर असं हा घुमट आहे. हा पूर्ण मोठा घुमट आहे बुद्धविहाराचा. आणि या घुमटमध्ये ही तथागतांची ध्यानस्थ बसलेली मूर्ती या ठिकाणी पाहायला भेटते. अर्धे डोळे उघडे असलेली ही मूर्ती आहे. गार्डन हे ते सुंदरसं असं गार्डन पाहायला या ठिकाणी एकदम हवेशीर सगळ्या गोष्टी. इकडे बाहेर आल्यानंतर पहा एक सुंदरसं असं गार्डन, एकदम सुंदर असा नजारा तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतो. खरं तर आता मला पूर्ण फॅमिलीला घेऊन यायची इच्छा झालेली या ठिकाणी, कारण इतकं हवेशीर आणि सुंदर आहे.
इतकं सुंदरसं असं बुद्धविहार या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. नागपूरच्याच नंतर म्हणायला हरकत नाही, अशा पद्धतीचं सुंदरसं असं बुद्धविहार या ठिकाणी उदगीर शहरामध्ये. हा अशोक स्तंभ, 4 सिंहाची मुद्रा असलेला सुंदरसं हे नक्षीकामसुद्धा सुंदर केलं याच्यावरती. बाजूला शौचालय महिलांसाठी, पुरुषांसाठी एक कुटी आहे, या बाजूला गार्डन, हा खाली जाण्याचा मार्ग. तर मी आणि आमचे मित्र गायकवाड बंधू दोघंजण आम्ही खाली चालत, पण खाली लॉक आहे, लॉक. हां, या ठिकाणी असलेलं हे ध्यान केंद्र आहे. खाली विपश्यना केंद्र आहे, जिथे आपण खाली बसू शकतो. फोटो काढण्यास मनाई आहे हे असं लिहिले. या ठिकाणी शांत वातावरणामध्ये आपण ध्यान केंद्रामध्ये बसू शकतो. खूप सुंदर असं हे ध्यान केंद्र आहे, जिथं मनाला एकाग्रता, शांती लाभावं म्हणून आपल्या मनाचा जे काही केंद्रबिंदू आहे त्याला चित्त म्हणतो, ते स्थिर करण्यासाठी या ठिकाणी बसले जातात. आणि हा जगाने विचार स्वीकारला तथागतांचा. भारताच्या बाहेर आज सगळ्या बहुतांश देशामध्ये बुद्धांच्या धर्माचा प्रचार आणि प्रसार होतो, आणि ते लोकांनी जीवनपद्धती स्वीकारली. जपान, चायना, तिबेट, आणखीन बऱ्याचशा देशामध्ये, आता अफगाणिस्तानमध्ये सुद्धा बुद्धांच्या मूर्त्या फुटल्या मध्यंतरीच्या कालखंडामध्ये. हे पाहिलं आपण. याचा अर्थ तर मूर्त्या होत्या, याचा अर्थ बुद्धाचा प्रभाव होता. तसा खूप मोठा प्रभाव तथागतांच्या विचारांचा या जगामध्ये निर्माण झालेला आहे. हे ध्यान केंद्र. खरं तर आम्ही महाराष्ट्राची बॉर्डर ओलांडून कर्नाटकमध्ये गेलो होतो, परंतु त्याचं नवल मला जास्त वाटलं नाही. मला हे बुद्धविहार पाहिल्यानंतर आणि आल्यानंतर जो आनंद झाला आहे तो खरंच म्हणजे मोजता न येणारा आनंद आहे. इतका मोठ्या प्रमाणाचा आनंद या ठिकाणी झाला आहे. खूप सुंदरसं असं बुद्धविहार, स्वच्छही ठेवलं, तितकंच परिसर स्वच्छ ठेवलेला आहे. आणि हा पाहिल्यानंतर असं मन प्रफुल्लित होऊन जातं, किंवा या ठिकाणचे बुद्धविहारला पाहिल्यानंतर खूप सुंदर असं हे बुद्धविहार आणि हा परिसर पाहायला मिळाला. या ठिकाणी वेळ झालेली आहे, परतीचा वेळ. खरं तर एका दिवशी निवांत दिवसभराचा कालावधी या ठिकाणी द्यावा, असं हे बुद्धविहार आहे. दिवसभराचा कालावधी आपण या ठिकाणी देऊ शकतो. आपल्या ब्रह्मकुमारी बहीणजीसुद्धा या ठिकाणी आलेले आहेत. त्यांनीसुद्धा या ठिकाणी येऊन हे ध्यान केंद्र कसं आहे, त्याचबरोबर भंतीजीसोबत चर्चा केली की कशा पद्धतीच्या या ठिकाणी सगळ्या प्रक्रिया असतात. हा सुंदरसा असा परिसर. आता इथं आपला ब्लॉग खतम झाला ना. चलो बाय.